मध्ये आज संत परंपरेतील ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळणार आहे। संत नामदेव महाराज षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवनी समाधी सांगता, संत ज्ञानेश्वर महाराज सप्तकोटेश्वर जन्मोत्सव सांगता आणि जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सांगता या त्रिवेणी संगमाच्या औचित्याने लातूर शहराजवळच्या खंडापूर शिवारात भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। तसंच आज संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन होणार आहे। हजारो भाविकांच्या उपस्थितीत पादुकांचं पूजन होणार असून यावेळी मंदिर परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे। निशांत भद्रेश्वर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निशांत, हा जो अभूतपूर्व योग जुळून आलेला आहे त्याचं महत्त्व थोडक्यात जाणून घ्यायचंय आणि कसा असेल आजचा दिवसभरातला कार्यक्रम, दिनक्रम काय असेल? ज्यांची पण कोणाची पिकअप आहे कृपया काढून घ्या। एक तर लातूरचा ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर यांची महाशिवरात्रीपासून यात्रा सुरू झालेली आहे। 16 दिवसाची ही यात्रा आहे आणि त्याच वेळेला हा अद्भुत योग इथे जुळून आलेला आहे। यामुळे लातूर शहरच नव्हे तर लातूर जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इकडे येताना दिसत आहेत आणि ही ज्या पादुका आहेत त्या हेलिकॉप्टरनं मंदिर परिसरात अवघ्या काही क्षणात येतील आणि त्यानंतर जवळपास 12 किलोमीटर अंतरावरील जे सभास्थळ आहे त्या ठिकाणी ते नेले जातील आणि ही सगळी 12 किलोमीटरला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक ठिकाणी विविध पद्धतीनं सजावट करण्यात आलेली आहे। याच्या माहिती अशी देता येईल की यात जवळपास 5000 वारकरी सहभागी होणार आहेत। तुळशी वृंदावन आणि कलश घेऊन 350 महिला, ज्ञानेश्वर तुकाराम आणि नामदेव नावाचे जवळपास 350 वारकरी, जनाबाई मुक्ताबाई नारायण नावाचे दिंडी, टाळकरी, मृदुंगवादक, विणेकरी यांचे स्वतंत्र पथक, 2 रथांमध्ये संतांच्या पादुकाचा सहभाग असणार आहे। शोभायात्रा सभास्थळी पोहोचल्यानंतर रिंगण सोहळाही होणार आहे आणि हा जो जवळपास 7 दिवसांचा हा सप्ताह असणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी या ठिकाणी येणार आहेत। बरोबर आहे निशांत, तुम्ही सांगताय की वारकरी येणार आहेत आणि त्यासोबतच वारकरी यायला देखील सुरुवात झालेली आहे। आपण ही दृश्य प्रेक्षकांना दाखवूयात आणि तुम्ही अधिक माहिती त्या संदर्भात द्या। आता या अनुषंगाने आता जी पादुका आहेत त्या हेलिकॉप्टरने आल्यानंतर मंदिरामध्ये त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर मंदिरावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी केली जाईल आणि इथून या पादुका वारकऱ्यांच्या दिंडीच्या माध्यमातून 12 किलोमीटर अंतर शहरातून पार करत ही ज्या खंडापूर ठिकाणी बरोबर आहे। त्यामुळे अभूतपूर्व योग आज लातूरमध्ये जुळून आलेला आहे आणि वारकरी संप्रदायातले हजारो लोक याचे साक्षीदार होणार आहेत, सहभागी होणार आहेत। निशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूया। राजस्थानमधील जगप्रसिद्ध देवस्थान खाटू